भारतीय रेल्वे सिग्नलिंग सामग्री जप्त करत तब्बल 11 लाखांच्या मुद्देमालासह 4 जण पोलिसांनी ताब्यात घेतले असून यामुळे रेल्वेचा मोठा घातपात टळलाय। भारतीय रेल्वेला कोट्यावधींचा चुना लावत थेट प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या एक अत्यंत धोकादायक आणि संघटित टोळीचा रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश केलाय। दौंड हायवेवरील खडकी चिखली गावच्या परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं सापळा रचत 11,08,912 रुपयांची रेल्वे सिग्नलिंग सामग्री जप्त केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 4 अट्टल आरोपींना बेड्या ठोकल्या असून यामुळे भारतीय रेल्वेचं होणारं मोठं आर्थिक नुकसान आणि रेल्वे वाहतूक सुरक्षेवरील एक मोठा संभाव्य धोका टळल्याची माहिती मिळते। गेल्या काही दिवसांपासून रेल्वेच्या महत्त्वाच्या सिग्नलिंग साहित्याची चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती। या चोऱ्यांमुळे रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड होऊन मोठा अपघात घडविण्याचा कट तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात होती। याच दरम्यान रेल्वे पोलिसांच्या गुप्तहेर विभागाला दौंड हायवेवरील खडकी चिखली गावच्या परिसरात काही संशयास्पद हालचालींची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यानुसार रेल्वे पोलिसांच्या विशेष पथकाने रात्रीच्या अंधारात संपूर्ण परिसराला वेढा घातला। पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पोलिसांनी अत्यंत शिताफीनं पाठलाग करत 4 आरोपींच्या मुसक्या आवळल्या। आरोपींची कसून झडती घेतली असता त्यांच्याकडून रेल्वे सिग्नलिंगसाठी वापरले जाणारे अत्यंत महत्त्वाचे आणि महागडे तांत्रिक साहित्य जप्त करण्यात आले। जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत 11,08,912 रुपये इतकी आहे। तर हे साहित्य आरोपींनी कोठून चोरलं आणि ते कोणाला विकणार होते याचा तपास आता पोलीस करतायत। तर या कारवाईमुळे रेल्वे चोरांचे मात्र धाबे दणाणलेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।